या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यात लहान मुलांमध्ये श्वसन संसर्गाचे प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. विशेषतः 2 वर्षाखालील बालकांच्यामध्ये RSV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढून निमोनिया आणि ब्रॉन्कायटिस सारखे गंभीर विकार आढळत आहेत. CPR खाजगी रुग्णालयात देखील ICU आणि बालरोग विभागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये वाढलेला श्वसनाचा संसर्ग. 2 वर्षाखालील मुलांमध्ये RSV विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत असून यामुळे छातीत घरघर, श्वास घेण्यास त्रास, खोकला, सर्दी आणि उच्च ताप अशी लक्षणे दिसत आहे. जुलै महिन्यात 15 ते 20 एवढी असणारी रुग्णसंख्या ऑगस्टमध्ये तब्बल 65 वर पोहोचली आहे. CPR रुग्णालयातील ICU व बालरोग विभागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत आहेत. डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी पालकांना आवाहन केलं आहे की मुलांना गर्दीपासून दूर ठेवावं, हातांची स्वच्छता करावी, आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि सर्दी खोकल्याची लक्षणे दिसतात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वातावरणातील बदलामुळे संसर्गाचं प्रमाण वाढत असून योग्य वेळी निदान व उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.